मुंबई महापालिका निवडणूक यंदा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच शिवसेना पक्षफुटीनंतर दोन सेना एकमेकांसमोर उभा ठाकलेल्या आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना. कधी काळी खांद्याला खांदा लावून लढलेले नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आज एकामेकाविरोधात मैदानात उतरले आहेत. ही लढाई केवळ महापालिकेची नाही, तर ती अस्तित्वाची, वर्चस्वाची आणि पुढील राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई आहे. या संपूर्ण संघर्षातून एक बाब प्रकर्षाने जाणवते. थेट समोर नसतानाही भाजपचा या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता. मुंबई पालिकेत जवळपास 87 जागांवर थेट सामना होत आहे. काही ठिकाणी उद्धव सेना आणि काही ठिकाणी शिंदे सेना आमने-सामने आहेत. तर काही ठिकाणी शिंदे सेना आणि मनसे अशी थेट लढत आहे. म्हणजेच एक गोष्ट स्पष्ट आहे, की मराठी मतदारांचा कौल यावेळी एकसंध राहण्याची शक्यता कमी आहे. पूर्वी शिवसेनेला मिळणारी मराठी मतांची ताकद आता 2 किंवा 3 विभागात विभागली आहे. त्याचबरोबर असे चिन्ह दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली भावनिक नाळ, राज ठाकरे यांचा मराठी बाणा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली सत्तेची ताकद, या तिन्ही गोष्टी एकाच मतदार वर्गासाठी स्पर्धा करत आहेत. आणि अशा वेळी मतदाचं विभाजन होणे शक्य आहे. याच मतविभाजनाचा सर्वात मोठा फायदा भाजपला होतो का, याकडं राज्याचं लक्ष लागून राहील. भाजप ही निवडणूक थेट लढण्याऐवजी शिंदे सेनेला पूर्ण ताकदीशी बॅकअप देत आहे. संघटन, यंत्रणा, आर्थिक पाठबळ आणि सत्तेचा प्रभाव हे सगळं भाजपकडून शिंदे सेनेला मिळत आहे. त्यामुळे भाजप स्वतः जोखीम न घेता मैदानात आहे. पण विजय झाला तर सत्ता रचनेत भाजपचा वाटा निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडं ठाकरे गट आणि मनसे यांच्यात मराठी मतासाठी संघर्ष वाढला तर अप्रत्यक्षपणे भाजपची बाजू मजबूत होत जाते. या निवडणुकीत तिकीट वाटप हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. शिंदे सेनेत अनेक माजी नगरसेवक असूनही तिकीट मिळालेलं नाही. ठाकरे सेनेत मनसेला जागा सोडल्यामुळे अनेक इच्छुक नाराज आहेत. हे नाराज कार्यकर्ते उघडपणे विरोधात जाणार नाहीत, पण निवडणुकीत शांतपणे भूमिका घेतील. अशा वेळी त्यांचा कौल सत्ताधारी युतीकडे म्हणजेच भाजप शिंदे गटाकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंडखोरीचा फटका कोणाला बसतो याचं उत्तरही भाजपच्या फायद्यात जाताना दिसत आहे. आता प्रचाराचा वेग वाढेल तसं चित्र आणखी स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रचारात उतरल्यावर मराठी अस्मिता, मराठी माणूस, मुंबई कोणाची, बाहेरच्या भाषिकाचे वाढलेली दादागिरी, मुंबई तोडण्याचा मुद्दा, हे भावनिक विषय पुन्हा ऐरणीवर येतील. हे मुद्दे मराठी बहुल भागात प्रभावी ठरू शकतात. मात्र भाजप आणि शिंदे सेना यांच्याकडून विकास, पायाभूत सुविधा, केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय, निधी आणण्याची क्षमता, हे मुद्दे पुढे केले जातील. शहरी मतदार, मध्यम वर्ग आणि नवमतदारांमध्ये हे मुद्दे प्रभाव टाकतात. त्यामुळे भावनात्मक लढाई आणि विकासाची लढाई असा हा सामना रंगताना दिसेल. यासोबतच सत्तेचा मुद्दा देखील फार महत्त्वाचा ठरतो. आज केंद्रात, राज्यात सत्ता भाजप आणि शिंदे गटाकडे आहे. अनेक मतदारांच्या मनात ही भावना असते, की त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनाच मतं दिली पाहिजे, काम लवकर होतील. ही मानसिकता महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. त्यामुळे जरी लढत ठाकरे विरुद्ध शिंदे अशी दिसत असली, तरी प्रशासनावर प्रभाव, निधी आणि निर्णय क्षमतेचा फायदा भाजप शिंदे गटाला मिळतो. एकूण पाहिलं तर ही निवडणूक दोन सेनेमधील असली तरी निकालानंतर सत्ता कोणाच्या हातात जाणार याचं गणित वेगळंच असू शकतं. महापौर निवड, स्थायी समिती आणि महत्त्वाच्या खात्यांमध्ये भाजप किंगमेकरच्या भूमिकेत दिसू शकतो. मराठी मतांचं विभाजन, बंडखोरी, सत्तेचा प्रभाव आणि युतीचं गणित यामुळे भाजपचा फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. आता अंतिम निर्णय मुंबईकरांच्या हातात आहे. मराठी मतदार भावना निवडणार की सत्ता आणि विकास, या निकालानंतर स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की, मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी ठरू शकते. आता मुंबई महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. कारण एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष ठाकरे बंधूंकडे लागून आहेच. आणि मुंबई महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येते
कोणाचा महापौर होतो याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर तुमच्या मते मुंबई महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल? कोणत्या पक्षाचा महापौर होईल? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.